विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जी जनसन्मान यात्रा सुरू केली होती ती उद्या बारामतीमध्ये म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात दाखल होत आहे। आपण पाहू शकता की उद्या मिशिगन हायस्कूलच्या प्रांगणामध्ये ही जनसन्मान यात्रा होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे सध्या या ठिकाणाची पाहणी करत आहे। कार्यकर्त्यांची कसल्याही स्वरूपाची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेताना सध्या पार्थ पवार दिसत आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात पार्थ पवार यांच्या बरोबर कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। उद्या ही जनसन्मान यात्रा बारामतीमध्ये होणार आहे। यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। जास्तीत जास्त महिला या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत, कारण राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात महिलांसाठी असतील किंवा ज्येष्ठ किंवा पुरुषांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनेची माहिती स्वतः अजित पवार देणार आहेत आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांपर्यंत याचा प्रसार कसा करता येईल यासाठी उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत आणि उद्या ही सकाळी जनसन्मान यात्रा सकाळी सुरू होणार आहे आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकांच्या वतीतून एक बाईक रॅली काढण्यात येणार आहे आणि या जनसन्मान यात्रेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार ह्या देखील उपस्थित राहणार आहेत। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।